तर सोन्याच्या दरामध्ये आज विक्रमी वाढ झालेली आहे। सोने प्रतितोळा 1,14,300च्या वर गेले। अमेरिकन बँकांनी केलेल्या व्याजदर कपातीचा परिणाम हा सोन्याच्या किमतीवर झालाय। सोने गुंतवणूकदारांचा कल मात्र हा कमी झालाय। दादा काय सांगणार, नवरात्रोत्सवाला काही तास शिल्लक आहे, मात्र जळगावच्या बाजारात पुन्हा एकदा सोन्याने भाववाढ झाली। सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे। आज 1,14,300 पर्यंत सोन्याचा भाव आलेला आहे। भाव वाढायचे मुख्य कारण जे इंटरेस्ट रेट्स कमी झालेले आहे। जिओपॉलिटिकल टेन्शन सुरूच आहे। गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते सातत्याने, म्हणजे बाकी फील्डची इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये येते। जागतिक बँक्स जागतिक एक्सचेंजवरती सोन्याची भरपूर विक्री होते। सोनं विकत घेतलं जात आहे, म्हणून सोन्याला डिमांड आल्यामुळे सोन्याचे भाव आज एवढे वाढलेले आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ लावल्यामुळे पण काही परिणाम झालाय? हो, टेरिफ रेटचा या परिणाम आहे। आगामी काळात कशी राहू शकते नेमकी ग्राहक, कारण नवरात्राचा सण येऊन ठेपलेला आहे। आता ग्राहकांसाठी तर 1 लाखाचा जेव्हा भाव होता तेव्हा ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते की 1 लाखाच्या खालती भाव येईल तर आपण सोनं घेऊन घेऊ। पण 1 लाखाचे जसं भाव 1,05,000 1,10,000 पर्यंत पोहोचत गेलं तसं ग्राहकांचा जो सोनं घ्यायचा जे वेट अँड वॉचची भूमिका होती ती गेली आणि ग्राहकांनी सोनं विकत घ्यायला आता सुरू केलेलं आहे। कारण की ग्राहकांमध्ये आता जी भीती होती की 1 लाखामध्ये आपण सोनं घेऊ आणि भाव कमी झाल्यावर नुकसान होईल, ती भीती आता गेलेली आहे। म्हणून ग्राहक त्याच उत्साहाने सोनं घेत आहे ज्या उत्साहाने दरवर्षी घेतात। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।